बीडच्या भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आहे। मुंडे समर्थक लाखोंच्या संख्येने भगवान भक्तिगडावर दाखल होत आहेत। पंकजा मुंडे आजच्या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे त्यांचं लक्ष आहे। मेळाव्याला पंकजा मुंडेंचे बंधू धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित असणार आहेत। बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे सुद्धा मेळावा घेणार आहेत। ही दोन्ही दृश्य सध्या आपण बघतोय। जीआर अंमलबजावणी संदर्भात विशेषतः जरांगे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ही दोन महत्त्वाची दृश्य या क्षणाची। एकीकडे भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आहे, त्यासाठी त्या तिथे दाखल सुद्धा झाल्यात। आणि दुसरी दृश्य आहेत नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा होणार आहे, तिथे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आपली राजकीय भूमिका किंवा वाटचाल यापुढे कशी असेल हे पंकजा मुंडे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगत असतात। काय सांगाल तुम्ही? अगदी मुंडे साहेबांपासून दसरा मेळाव्याला उपस्थित राहताय, काय नेमकी ऊर्जा आहे आज? हे जे मुंडे साहेबांनी चालू केलेलं सत्र आणि आमच्या भगिनीने गेली 11 वर्ष पंकजाताईने चालू केलेलं सत्र आहे। इथं एक सामाजिक लोकांना जुल्लोस होतो आणि भगवान बाबाचा ह्या दिवशी आशीर्वाद घेतल्यानंतर वर्षभर ऊर्जा प्राप्त होती। त्यामुळं दरवर्षी आम्ही जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत ह्या तारखेला ह्या ठिकाणी येत राहणार। आपण जर पाहिलं तर गेल्या काही काळात महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून सामाजिक दरी निर्माण झाली आहे, ती सांधण्याचा कुठेतरी प्रयत्न या मेळाव्यात होऊन जाईल। काय होतंय, भगवान बाबा किंवा संताला संत तुकाराम असतील, भगवान बाबा असतील, जात धर्म नसतो आणि आज इथं समाज जातीचा प्रश्न येत नाही, सर्वच लोक मानतात। तर सर्व समाजाला समानता समता प्रस्थापित व्हावी ही भगवान बाबाची इच्छा होती, गोपीनाथ मुंडेंची इच्छा होती, तीच पंकजताईची आहे। त्यामुळे ही परंपरा तशाच लेवलनं राहील। आपण जर पाहिलं तर हैदराबाद गॅझेट आता मराठा समाजासाठी लागू करण्यात आलंय आणि धनगर समाजाला तसेच बंजारा समाजाला देखील हे गॅझेट लागू करावं आणि एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी होते। सरकारनं असं जसं ते गॅजेट केले, जर ते गॅजेटमध्ये त्यांची तरतूद असेल तर केली पाहिजे। ज्या ज्या समाजाला असेल ते द्यायचा प्रयत्न सरकारनं केला पाहिजे। पण हा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, केंद्र आणि राज्याने मिळून लवकर हा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे। कॅमेरा पर्सन निखिल करंदीकरसह उदय नागरगोजे, भगवान भक्तिगड, बीड। तर भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकलेले आहेत। शोषितांचा वंचितांचा मेळावा म्हणून ओळखला जाणारा मंत्री पंकजा मुंडे यांचा हा मेळावा आणि त्या मेळाव्यात आलेल्या समर्थकांनी आरोपी वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर झळकावलेत। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। वी सपोर्ट वाल्मिकांना असं या बॅनरवर लिहिलेलं आहे, आपण बघतोय। पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो झळकलेले आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांच्या अटकेत असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्यावरचे आरोप एकीकडे सिद्ध होत आहेत आणि दुसरीकडे आता दसरा मेळाव्या दरम्यान जे समर्थक आलेले आहेत मुंडेंचे, त्याच्यामध्ये त्यांच्या हातात हे वी सपोर्ट वाल्मिकांना असे पोस्टर्स झळकलेले आपण बघतोय। एकीकडे पंकजा मुंडे यांचं झालेलं जंगी स्वागत आपण बघतोय। त्यांचे असंख्य समर्थक इथं आहेत जे हात उंचावून त्यांना अभिवादन करतात, त्यांचं जल्लोषात स्वागत करतात। असंख्य समर्थक पंकजा मुंडे यांचे जमलेले आहेत। एका बाजूला दृश्य आपण त्याची पाहतोय आणि दुसरीकडची ही दृश्य। आता पंकजा मुंडे या ठिकाणी टेक्निशियन मंडळी बाबांची आरती यानंतर आपल्याला सूचना दिल्यावर लावायची येत आहेत आणि मग तोपर्यंत तुम्ही तयार राहा। लगेचच या मेळाव्याच्या ठिकाणी आरती तयार ठेवा, सगळा कार्यक्रम सुरू होईल। दुसरीकडची दृश्य आहेत नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा आहे, त्यानिमित्तानं जरांगेंचे असंख्य समर्थक जमलेले आहेत आणि तिथली दृश्य सुद्धा आपण थेट पाहतोय। आदरणीय आपल्या राजकीय वाटचाली संदर्भात, पुढच्या निर्णयासंदर्भात पंकजा मुंडे काय बोलतायत आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जो जीआर राज्य सरकारने दिलेला आहे त्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटत असताना, त्याला विरोध होत असताना मनोज जरांगे त्या संदर्भात काय बोलतायत, या दोन्ही गोष्टींकडे, या दोन्ही मेळाव्यांकडे पुढार न्यूजचं लक्ष आहेच। त्याचे सगळे तपशील आम्ही वेळोवेळी तुम्हाला दाखवतोय। सध्याची दोन महत्त्वाची दृश्य सुद्धा आपण पुढार न्यूजच्या स्क्रीनवर बघतोय। एकीकडे पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तिगडावर होणारा दसरा मेळावा आणि दुसरीकडे दृश्य आहेत मनोज जरांगे यांचा नारायणगडावर होणारा दसरा मेळावा। विचाराने आपण प्रभावित होतोय। समोर पाण्याच्या बॉटल्स आणि बाकी काही गोष्टी जे फेकतायत पाठीमागून, मागच्या 2 ते 3 दिवसापासूनच किंवा मागच्या अनेक दिवसापासून खरं तर या मेळाव्यासंदर्भातली तयारी कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलीच होती आणि अखेर आता आज हा मेळावा संपन्न होतोय। भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंचा आणि नारायणगडावर मनोज जरांगेंचा मेळावा संपन्न होतोय। पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपण ओ साहेब फुलांच्या पाकळ्या त्यांच्या समर्थक त्यांचं स्वागत करतात।
सगळ्यांनी शांत राहायचंय. यानंतर बाबांची आरती होणार आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांची आरती यानंतर संपन्न होणार आहे. सगळ्यांनी शांत उभं राहायचं आहे. आणि आदरणीय ताईसाहेब बाबांच्या प्रतिमेजवळ आरतीसाठी आहेत. आपण तिथे कुणी गर्दी करू नका, मोजकीच लोक तिथे येतील. राष्ट्रसंत भगवान बाबा की पंकजा ताईसाहब तुम आगे बढ़ो. अमर रहे, अमर रहे. यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबांची आरती आदरणीय ताईसाहेब आणि मान्यवरांच्या हस्ते होत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण आरतीच्या वेळी आपल्या पायातली पादत्राणं काढायची आहेत आणि आपण आरतीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. भक्ती शक्तीचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे आपला ऐतिहासिक दसरा मेळावा आहे. आदरणीय ताईसाहेब राष्ट्रसंत भगवान बाबांची या ठिकाणी आरती करतील आणि त्यानंतर आपणा सर्वांना संबोधित करतील. बाबांची आरती आता लगेच काही क्षणात संपन्न होणार आहे. इथं जास्त गर्दी करू नका कृपया, आपल्याला विनंती आहे. मोजकीच लोक आरतीसाठी तिथे समोर जातील. ताईसाहेब भगवान बाबांची आरती करतायत. भगवान बाबांची आरती सुरू करावी. तर एकीकडे आपण बघतोय आता पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. भगवान बाबांची आरती झाल्यानंतर पंकजा मुंडे या उपस्थितांना सगळ्यांना संबोधित करणार आहेत, ज्याकडे सगळ्या उपस्थितांचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे. दुसरीकडची दृश्य आपण नारायणगडावरची सुद्धा बघतोय. मनोज जरांगेंचा मेळावा तिथे होणार आहे. ते कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतायत, विशेषतः GR संदर्भात काय बोलतायत याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. ही दोन्ही महत्त्वाची दृश्य सध्या आपण बघतोय. धन्यवाद. सगळ्यांनी आता शांततेत खाली बसून घ्या. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे. त्यांच्या समवेत आलेल्या इतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे. व्यासपीठावरती दरम्यानच्या काळात ज्यांचा उल्लेख झाला त्यांच्याशिवाय कुणीही व्यासपीठावरती येणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आपली परंपरा, आपला हा मेळावा, आपला हा दसरा मेळावा आपल्या सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या सोबतीनं आज यशस्वी होतो आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाटच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आहे. जी गर्दी स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला बाबांच्या प्रतिमेजवळ खाली आपल्याला पाहायला मिळते, त्या सगळ्यांना विनंती आहे आपण बाजूला बसायचं आहे. आणि व्यासपीठावरती मोजकीच मान्यवरगण या ठिकाणी असतील, जे लोकप्रतिनिधी आहेत, बाजूला सारखा, बाजूला उच्चपदस्थ मंडळी, काहींना जाऊ द्या स्टेजवर. ताईसाहेबांना आपल्या व्यासपीठावर गर्दी करू नका. आदरणीय ताईसाहेब बाजूला या निमित्तानं करणार आहेत. स्टेजच्या पाठीमागून बाबांच्या प्रतिमेला वंदन करून, बाबांची आरती करून आदरणीय ताईसाहेब व्यासपीठावरती येत आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, स्टेजवरती आता प्रशासनाचे, स्टेजच्या प्रवेशावरती जे प्रशासनाचे बांधव आहेत त्यांना विनंती आहे, स्टेजवर स्टेजवरती मोजण्याची व्यवस्था आहे. आपण या गोष्टीचं पालन करायचं. करू नका, बाजूला फोटोवाले. फोटोग्राफर्स आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, त्याचं सगळ्यांनी पालन करायचं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, प्रशासनाच्या बांधवांना विशेषतः विनंती आहे, तिथून येत असताना आता मोजक्याच लोकांना स्टेजवरती येऊ द्या. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आगमन आता यानंतर व्यासपीठावरती होत आहे. काही क्षणातच आपल्याला त्या संबोधित करणार आहेत. सगळ्यांनी शांतता बाळगायची आहे. उपस्थितांना विनंती आहे, आपण सर्वांनी यानंतर शांतता बाळगायची आहे. मंचावरती अतिरिक्त गर्दी कोणी करणार नाही. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचारांचा हा मेळावा, दसरा मेळावा
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक माणसाच्या साक्षीनं आज या ठिकाणी साजरा होतोय, संपन्न होतोय. विचारांचं हे सीमोल्लंघन, परंपरेचं हे सीमोल्लंघन. आदरणीय ताईसाहेबांचं मंचावरती आगमन आहे. आपण सगळ्यांनी हात वरती करा आणि ताईंचं स्वागत करायचं. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय ताईसाहेबांच्या स्वागताला आपण सर्वांनी करायचं आहे. आदरणीय ताईसाहेब मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ताईंचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. सर्वांना विनंती आहे, आपण मंचावरील मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या निमित्ताने आसनस्थ व्हायचंय. लोकनेत्या आदरणीय पंकजा ताईसाहेब आपल्या सर्वांना अभिवादन करतायत. आदरणीय ताईसाहेब मंचावरती या ठिकाणी दाखल झालेले आहेत. व्यासपीठावरती असलेल्या सर्वांना विनंती, आपण आसनस्थ व्हा. आदरणीय ताईसाहेबांनी आपल्याला वंदन करतायत, पुष्पवृष्टी आपल्यावरती करतायत. आदरणीय पंकजा ताईसाहेब तुम आगे बढो. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. राष्ट्रसंत भगवान बाबा की. बाबांच्या विचारांचा, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा विचारांचा हा दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. ताईसाहेबांचं आणि मान्यवरांचं स्वागत आपण सर्वजण करतोय. धनंजयजी मुंडे साहेब देखील आपल्या सर्वांना संबोधित या निमित्ताने करणार आहेत. सगळ्यांना विनंती आहे, आता सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे, सगळ्यांनी हात असे वरती करायचे. आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब तुम आगे बढो. जोरदार टाळ्यांचा गजर आपण सगळ्यांनी ताईसाहेबांसाठी पुन्हा एकदा करायचा आहे. आदरणीय ताईसाहेबांचं मनापासून स्वागत आहे. भगवी पताका, शिवछत्रपतींनी जी समतेचा विचार घालून दिलाय, ती शिवरायांच्या विचारांची पताका ध्वज फडकावून या दसरा मेळाव्याला सुरुवात या ठिकाणी होतीये. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत आहे. यानंतर लगेचच ताईसाहेबांचं स्वागत होणार आहे. संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीनं ताईंचं स्वागत होईल. अध्यक्ष सुदामरावजी सानप पाटील, ट्रस्टी प्राचार्य वसंतराव सानप आणि संदेशजी सानप सरपंच. हे राष्ट्रसंत भगवान बाबा की. बाबांच्या विचारांचा, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा विचारांचा हा दसरा या ठिकाणी संपन्न होतो आहे. ताईसाहेबांचं आणि मान्यवरांचं स्वागत आपण सर्वजण करतोय. धनंजयजी मुंडे साहेब देखील आपल्या सर्वांना संबोधित या निमित्ताने करणार आहेत. सगळ्यांना विनंती आहे, आता सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे, सगळ्यांनी हात असे वरती करायचे. आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब तुम आगे बढो. जोरदार टाळ्यांचा गजर आपण सगळ्यांनी ताईसाहेबांसाठी पुन्हा एकदा करायचा आहे. आदरणीय ताईसाहेबांचं मनापासून स्वागत आहे. भगवी पताका, शिवछत्रपतींनी जी समतेचा विचार घालून दिलाय, ती शिवरायांच्या विचारांची पताका ध्वज फडकावून या दसरा मेळाव्याला सुरुवात या ठिकाणी होतीये. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत आहे. यानंतर लगेचच ताईसाहेबांचं स्वागत होणार आहे. संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीनं ताईंचं स्वागत होईल. अध्यक्ष सुदामरावजी सानप पाटील, ट्रस्टी प्राचार्य वसंतराव सानप आणि संदेशजी सानप सरपंच यांना विनंती आहे, ताईंच्या स्वागताला लगेच समोर या. ताईंच्या स्वागताला लगेच समोर या, ज्यांचा उल्लेख झालाय. ट्रस्टच्या वतीनं संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाटच्या वतीनं ताईंचं स्वागत होत आहे. लगेच स्वागताला समोर या. शांत राहा, तुम्ही खाली बसून घ्या, तुम्ही शांत खाली बसून घ्या. सगळ्या समोरच्यांना विनंती आहे. ताईंचं स्वागत होईल. आदरणीय पंकजा ताईसाहेबांचं स्वागत सुरुवातीला होईल. मी विनंती करतो, संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाट अध्यक्ष
हॅलो हॅलो. याच्यात बोला संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव घाटच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. हे सगळे ग्रामस्थ ताईसाहेबांचं स्वागत करतात आणि त्याच्यानंतर भगवान लगेच गडावरची ही दृश्य सध्या आपण ठिकाणी बघतोय. पाटोदा पंकजा मुंडे तालुक्याच्या यांचा हा वतीनं मेळावा ताईसाहेबांचं इथे स्वागत संपन्न होणार आहे. होतोय आणि तत्पूर्वी ग्रामपंचायतच्या एक वतीनं मोठा स्वागत हार होणार त्यांच्यासाठी आहे. आणला गेलेला आहे. आणि यानंतर आपण ही दृश्य बघतोय. स्वर्गीय थोड्याच वेळात पंकजा मुंडे या सगळ्या उपस्थितांना संबोधित सुद्धा करणार आहेत. ताईंचं स्वागत होईल. भगवान गडावरची सगळ्यांना विनंती, आपण ही स्वागतासाठी थेट दृश्य समोर आपण या. बघतोय. गोरक्षदादा रसाळ, कृष्णा तिडके, सुरेश तात्या वनवे, दत्तोबा दादा भांगे, प्रीतम मुंडे सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. धनंजय मुंडे सुद्धा आहेत आणि पंकजा मुंडे यांचा मुलगा सुद्धा यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित आहे. वाहतूकदार संघटनेच्या वतीनं या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या सगळ्या उपस्थितांना, आपल्या समर्थकांना पंकजा मुंडे आता संबोधित करणार आहेत. आपली राजकीय वाटचाल या सगळ्या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीची असणार आहे या संदर्भात पंकजा मुंडे विशेषतः या दसरा मेळाव्यामध्ये बोलत असतात आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या समर्थकांचं विशेष लक्ष पंकजा मुंडेंच्या आजच्या संबोधनाकडे असणार आहे. भगवान गडावरची ही थेट दृश्य आपण बघतोय. त्यांना विनंती आहे, आपण आता सर्वांनी वरून टेजून कोणीही उडी मारणार नाही याची दक्षता घ्या. पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जात आहे. अनेक भेटवस्तू त्यांना दिल्या जात आहेत. सर्वांनी शांतता राखा. सूचना देऊ नका. शांतता राखतात लोक इथे. शांतता राखायला नाही आले ते. सूचना बंद करा तुमच्या. चांगले बिचारे शांतपणे एन्जॉय करा. ताईसाहेबांचं स्वागत ही सगळी मंडळी करतायत. सतीश सानप, शिवाजी सानप, सर्व ऊसतोड मजूर व मुकादम यांच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत होतंय. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटनेच्या वतीनं दुर्गा मातेची प्रतिमा देऊन ताईंचं स्वागत होतं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाटोदा तालुक्याच्या वतीनं ताईंचं स्वागत होईल. पाटोदा तालुक्याच्या वतीनं महेंद्रजी गर्जे, मधुकरजी गर्जे, अनुराजजी सानप, संतोषजी राव, भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा संपन्न होतोय. गर्जे, यशराज सानप, सुधीरजी घुमरे या सगळ्यांना मागच्या काही दिवसापासून या सगळ्या दसरा संदर्भातली तयारी सुरू होती. कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्या कामामध्ये जुंपलेले होते आणि आता अखेर हा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा या ठिकाणी होतोय. पाटोदा तालुक्याच्या वतीने थोड्याच वेळात पंकजा मुंडे भाषण सुद्धा करतील. आल्यानंतर भगवान बाबांना अभिवादन केल्यानंतर, त्यांची आरती केल्यानंतर आता पंकजा मुंडे व्यासपीठावर आलेले आहेत. जी दृश्य सध्या आपण बघतोय. व्यासपीठावर प्रीतम मुंडे सुद्धा उपस्थित आहेत. धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित आहेत आणि आता ठिकठिकाणचे त्यांचे जे समर्थक आहेत, पदाधिकारी आहेत, ते पंकजा मुंडे यांना काही खास भेटवस्तू देत आहेत, त्यांचं स्वागत करतायत. मोठे हार त्यांच्या स्वागतासाठी आणले गेलेले आहेत. प्रचंड उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. पण यामध्ये तालुक्याच्या वतीनं आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल. वाल्मिक कराड याचे सुद्धा फोटो झळकलेले आहेत, बॅनर झळकलेले आहेत. तो सुद्धा एक चर्चेचा मुद्दा या सगळ्या दरम्यान ठरलेला आहे. मंचावरती आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय प्रीतमताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेबांचंही या ठिकाणी स्वागत आहे. इतर सर्वांचं स्वागत आहे.